महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना बऱ्यापैकी मी उत्तर महाराष्ट्रात फिरलो, पश्चिम महाराष्ट्रात फिरलो. काल परवा मला सोलापूर जिल्ह्यात कालचा दिवस मी आराम केला. पण परवा दिवशी मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस 140 रुपयाच्या बागा 120 रुपयांनी मागतायत असे मला जाणवलं आणि मंदी झाली, भयभीत शेतकऱ्याची अवस्था झाली. पण आज मी बाजारपेठेत झालो. मी टॉपचं सांगत नाही, टॉप काय गेलं तुम्ही पाहणारच. पण ही जी गोटी आहे ही गोटी आज काय भाव गेली? 85 रुपये गेली. माझं असं म्हणणं आहे की ह्याला रिजेक्शन केलं जातं जागेवर. सगळा माल टोटल रिजेक्शनचा आहे. आणि मग रिजेक्शन जर 85 रुपये जातो गोटी, मला वरचं काय केलं त्याच्याशी मतलब नाही. मला डॅमेज, खरडा आणि गोटी या 3 गोष्टीवरती ज्यावेळेस फोकस मारू त्यावेळेस आपल्या खिशात जास्त पैसे जाणार. मी 400 रुपये इकला, 500 रुपये इकला, 0 किंमत. तुम्ही 500 रुपये इकला किती विकलं? 1 कॅरेट, 2 कॅरेट. पण ह्याचे ज्यावेळेस पैसे होतात, ॲव्हरेज ज्यावेळेस ह्याचे पैसे होतात, तर मला असं वाटतंय, मी त्या दिवशी सांगितलं होतं, मला वाटतं ऑगस्टच्या काही टप्प्यामध्ये 10 ऑगस्टच्या आसपास सांगितलं होतं, मला 30 ऑगस्ट एंडपर्यंत 150 रुपयाची गोटी पाहिजे. पण मध्ये पाऊस आला, थोडासा डिले झाला. पण काल अभिमानानं सांगतो 157 रुपये गोटी विकली याच जागेमध्ये. आणि 157 रुपये ज्यावेळेस गोटी विकली, माझं स्वप्न ऑगस्ट महिन्यातलं माझं पूर्ण झालं. 16 ऑगस्टला हां, मला ऑगस्ट एंडपर्यंत 150 रुपये गोटी पाहिजे. त्यावेळेस 120, 130, 137 रुपयाचे रेट होतं. 137 रुपयाचा रेट होत असताना मला वाटत होतं की 150 रुपये गोटी झाली पाहिजे. त्यावेळेस 130 आणि 140 जागे मागा चालले होते. पण आज अभिमानानं आज शेतकरी लेट का वरीत आला, पण असा माल 85 रुपयाने विकतोय. आणि जागेवरचा शेतकरी अजून 100, 110, 120ची जर सौदे पाहत असेल तर मला असं वाटतंय माल आणू नका, मोकळं या. आज ह्यांना पण आव्हान होतं, पण हे माल घेऊन आले. असो, बऱ्यापैकी मी चांगल्या मालाचं सांगण्यापेक्षा 2 वर झाल्या बाग आमचं डाळिंब करतो चालू आहे. आज बाग डाळिंबच आम्ही तुमच्या सोडून दुसरीकडे घातलं. असे बरेचसे शेतकरी आहेत. आज घातलंच नाही दुसरीकडे. 10, 15 वर्ष, 20 वर्ष झालेली आहेत, ते आपल्यापासून हटलेलं नाही. पण काय होतं की इथपर्यंत पोहोचतो बऱ्याचशा अडचणी आहेत. नाही, गाडीवाले तर आणूच शकत नाही, त्यांना कमिशन नसल्यामुळे ते आणूच शकत नाही. कारण आम्ही जर ज्यावेळेस म्हणलो ना पुण्याला न्यायची लई ट्रॉफिक आहे, काहीतरी वाहन गाड्याच खाली होत नाही, गाड्याच खाली होत नाही, तर काही वाहन सांगते. पण आम्ही डायरेक्ट सांगतो आम्हाला न्यायची किती द्यायची. गाड्या खाली होत नाही म्हणून आपण 3 मार्केट केलेली, 2 मार्केट अजून वाढवलेली. इंदापूर आणि नंतर उत्तर महाराष्ट्र, नाशिक, धुळे, जालना, पार बीड ह्या साईडनी गाड्या येत होत्या. नगर त्या साईड टोटल नाही का जवळजवळ सगळं तिथे यायचं. आज पाहिलं तुम्ही मार्केटमध्ये राऊंड मारून सर्वाधिक आवक आपल्याकडे आज सोमवारचा दिवस असू सुद्धा काल सुद्धा गाड्या खाली होत नव्हत्या. 2 वर्ष सगळ्यात जास्त आष्टीतली आवक वाढली सगळीकडं. तुम्ही जिथं जिथं पोहोचलो, आता फार मी बाँड्रीपर्यंत पोहोचलेलो. कर्नाटकात परवा दिवशी जाऊन आलो. कर्नाटकात सुद्धा आहोत. फोन करणार नगर नक्कीच आष्टी जिल्ह्यात येणार आहे, आपल्या आष्टी तालुक्यात येणार आहे, बीड जिल्ह्यात येणार आहे. आणि लवकरात लवकर आपल्या गाव आहे रोडला पुढे असू द्या. मी एक बाग असेल तरी त्याच्याकडे गेलेलं आहे. परवा दिवशी खडूसला मी फक्त शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू काढले की तुम्ही शेजारून गेला, तुम्ही आलाय. त्या शेतकऱ्यासाठी 200 किलोमीटर गेलो आणि त्या शेतकऱ्यांजवळ 43 शेतकरी गोळा केले. मला अभिमान वाटतो की जे तुम्ही पिकवताय आणि त्याला विकण्यासाठी अडचणी येत आहे. आणि हा एक अडचणीचा काळ हा आपल्याला सुका कसा करायचा हा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करतोय. आणि मला कारण आमचे सगळे दुष्काळातले मालं होते, यावेळेस पाणी कमी पडलेले होते, त्याच्यामुळे जास्त साईज नाही झाली. पण जवळजवळ रिजेक्टच माल असताना का आम्हाला सरासरी 100 रुपयाची पुढं पडली. आता ह्याच्यामध्येच कळतंय ना आम्हाला 85 रुपये रेट आम्हाला ह्या मालाला मिळत असेल, 85 रुपये किलो आज, आणि 150 रुपये गुटी आमची चांगल्या मालाची जात असेल, तर मला असं वाटतं की वरचं पाण्यापेक्षा फक्त खालचं पहा आणि ॲव्हरेज पहा. काल 245 रुपयाचा ॲव्हरेज हा मिळणं म्हणजे माझा डोक्यातला जो आकडा होता 250 रुपये, तो आता फक्त 5 रुपये कमी झाला. पण तोही पूर्ण होईल आणि 300 रुपयाचा आकडा तुम्हाला पाहायला भेटेल. किती? 300 रुपयाचा आकडा ॲव्हरेजचा पाहायला भेटेल. जागेवर सुद्धा सौदे वाढणार आहेत. फक्त आपण घाबरलं नाही पाहिजे. आणि बाजार पडायला हे सगळे अफवा आहेत. आज मार्केटमध्ये आलं तर रेट पडलेले आहेत का? मंदी दिसते का? मग ह्यांना स्वप्न पडलं होतं का अगोदर मंदी पडणार आहे? आपल्याला फसवतायत. त्याचा आपण एकदा मार्केटमध्ये येऊन अभ्यास करा. जे उत्तर महाराष्ट्रात जवळ असेल त्यांनी नाशिकला जा, जे इंदापूरच्या जवळ असेल त्यांनी इंदापूरला या, जे पुण्याला येणं शक्य असेल त्यांनी पुण्याला इथं सगळीकडे राहण्याची व्यवस्था आहे.
असो बऱ्यापैकी आज तिथं आल्यानंतर तुम्ही समाधानी शेतकरी दिसला. जसं माल आहे तसंच भाव भेटणार ना. तुमचा माल जर नाही का जसा आहे तसंच भाव भेटणार. तुमचे चेअरमन तुम्हाला घेऊन आले होते, 6 जण आले होते, मला आठवतं. जीप गाडी घेऊन आले होते. मला यांचं गिरमकरांचं हे क्षण आठवतंय. मला वाटतं 12-1 वाजताचा टायमिंग होता. 12-1 वाजता मी इथं होतो. ती मुंबईहून आली होती आणि त्यांनी हा सगळा अभ्यास केल्यानंतर मी 17 वर्षांनी यांच्या बागेमध्ये गावामध्ये परवा पोचून आलेलो आहे. 17 वर्षांनी तोपर्यंत मी गावात सुद्धा गेलो होतो. पण गेल्यानंतर जे तास 2 तासाच्या लोकांनी स्वागत केलं ते अविस्मरणीय होतं. धन्यवाद.